नमस्कार, मी चेताली, अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, बिहेवियरल ट्रेनर. महिला सशक्तीकरण ह्या विषयावर मजेतने बरेचसे प्रोग्राम चालतात. बऱ्याचशा ठिकाणी बोलणं होतं. बऱ्याचशा महिला त्यांचे विचार मांडतात. हे विचार मांडत असताना रिसेंटली माझ्या आईसोबत बसलेली होते मी आणि एक टीव्ही सिरियल सुरू होती. त्याच्यातली मी एक छोटीशी क्लिप दाखवते. ही पाहिल्यानंतर ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगते की हे कॅरेक्टर जे आहे ते टी व्हीमध्ये किंवा त्यांच्या ज्या सिरियलमध्ये दाखवलेलं आहे की एक डिटेक्टिव्ह आहे. डिटेक्टिव्ह असणारी प्रत्येक व्यक्ती हॅव टू बी अ शार्प, स्वतःच्या रिफ्लेक्शनबरोबर, स्वतःच्या कामाबाबतीत, आणि तिथं नाजूकपणाला जागा नसते. ती त्याच पद्धतीने ती कर्तव्यदक्ष व्यक्ती असते. कर्तव्यदक्ष असणाऱ्या व्यक्तीने छोटीशी काहीतरी एखाद्या झुरळ, पाल, उंदीर अशा गोष्टींना पाहून घाबरणं आणि अशी रिॲक्शन देणं, भले तिने स्वतःचा डिटेक्टिव्हपणाचा आवरा काढून बाजूला ठेवलेला असेल, ती आता एक निव्वळ मुलगी असेल, पण ती मुलगी असण्यासोबत त्यांनी स्वतःचे अटेन्शन वाढवलेले आहेत. मुलींना कोणत्याही गोष्टीचं रिफ्लेक्शन देण्याची जी कला आहे ही पूर्णतः मावळून ठेवलेली आहे ह्या टी व्ही सिरियलच्या माध्यमातून. जर फक्त स्त्रिया म्हणत असतील आम्ही एक मनोरंजनाच्या हिशोबाने त्या गोष्टीकडे पाहतोय, तर प्लीज स्वतःला विचारा की खरंच आपण हे फक्त मनोरंजनाच्याच हिशोबाने पाहतोय का? त्याचा कोणताही रिफ्लेक्शन स्वतःच्या मेंदूवर राहत नाही आहे, कामाच्या ठिकाणी राहत नाही आहे, उत्तरांमध्ये येत नाही आहे, बोलण्यामध्ये येत नाही आहे, आणि तिथं खमकेपणा, सारासार विवेकबुद्धीचा वापर आणि त्या पद्धतीचा अवाक्ष निरीक्षण आणि त्याचा वापर योग्य ठिकाणी करणं, या सगळ्या गोष्टी आपण करतोय का? किंवा त्या कमी पडत असू किंवा आपल्यामध्ये अति जास्त नाजूकपणा आणि डिपेंडन्सी आलेली असेल, तर त्याचा कुठेतरी ह्या टी व्ही सिरियलच्या माध्यमातून आपण ते अनुभवतोय का? या सराचा प्लीज विचार करा. आणि याच्यातून जर स्वतःला खरंच सशक्तीकरण करायचं असेल स्वतःचं, तर वाचा, पहा, समजा. कोणाला? झाशीची राणी आपण फार चुकीच्या अर्थाने बोलतोय, पण त्या झाशीच्या राणीला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करा. रिअल लाईफमध्ये झालेली आणखीन एक झाशीची राणी मा जिजाऊ. 12 जानेवारीला त्यांची जयंती आहे. पुन्हा एकदा नव्याने स्वतःला आणि स्वतःच्या महिला असण्याच्या, स्त्री असण्याच्या अस्तित्वाला समजा. त्याचा नक्कीच तुम्हाला वापर होईल. जय श्री शंभो जगदंबा.